नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यातील शुक्रवारी कोणकोणते उपाय आपण करायचे आहेत, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुलदेवीला कोणता एक नैवेद्य दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. सध्या अधिक महिना सुरू आहे. श्रीहरी विष्णू हे या अधिक महिन्याचे अधिपती आहेत. अधिक महिन्यातील शुक्रवार आलेला आहे. काही जरी आपल्याला या दिवशी करणे शक्य झाले नाही, तरी सुद्धा काही साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत. अधिक मासामध्ये आपण जे काही उपाय करतो, पूजापाठ करतो, व्रतवैकल्य करतो, पारायणे, अनुष्ठाने, दान धर्म करतो, याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. इतर वेळेला केलेल्या उपायांपेक्षा अधिक महिन्यामध्ये केलेले जे उपाय आहेत, तर त्यांचे आपल्याला फळ जे आहे, तर ते 10 पटीने जास्त मिळत असते. म्हणून अगदी साधे सोपे उपाय आपल्याला अधिक महिन्यातील शुक्रवारी करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुलदेवीला आवर्जून एक नैवेद्य दाखवायचा आहे. कोणकोणते उपाय आपण करू शकतो याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अधिक महिन्यातील शुक्रवार हा अधिक मास आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी केलेले पूजन, व्रत आणि दान यामुळे घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य आणि अखंड सौभाग्यामध्ये वाढ होत असते, अशी मान्यता आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकायची आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान आपल्याला करायचे आहेत. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. महिलांनी खास करून सौभाग्यवतींनी या दिवशी पूर्ण साज शृंगार करायचा आहे. कपाळावरती टिकली, हळदी कुंकू, हातामध्ये हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे जे सौभाग्य अलंकार आहेत, तर हे अलंकार आपल्याला परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा, उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. तसेच मुख्य दरवाजावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. उंबरठ्याची, मुख्य दरवाजाची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपण जेव्हा देवघरातील देवांची पूजा करतो, तर ह्या वेळेला आपल्याला कुलदेवी, लक्ष्मी देवीची, अन्नपूर्णेची विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा लावू शकतो. परंतु आपल्याला जर तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून आपल्याला या शुक्रवारी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीची जी मूर्ती आहे तर तिला अभिषेक करायचा आहे. पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक आपण करू शकतो. काही शक्य झालं नाही तर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. कुलदेवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. मग यामध्ये कमळ असेल किंवा गुलाब असेल किंवा आपल्याला कोणतंच जर फूल नाही मिळालं तर जास्वंदीचं फूल जे जे लाल रंगाचं आहे तर हे सुद्धा आपण अर्पण करू शकतो. याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, लाल रंगाचं फूल, अक्षता अर्पण करायच्या आहेत. कुलदेवीची पूजा करताना श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः आणि लक्ष्मी मातेची पूजा करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला देवघरातील देवीच्या ज्या मूर्ती आहेत तर त्यांची आपल्याला या दिवशी विशेष पूजा करायची आहे आणि देवघरातील सर्व देवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. यानंतर आपल्याला एक खास नैवेद्य हा आपल्या कुलदेवीला, लक्ष्मी देवीला दाखवायचा आहे आणि देवघरातील देवांना सुद्धा दाखवायचा आहे. या दिवशी नैवेद्यामध्ये आपण खीर बनवू शकतो किंवा बत्ताशांचा नैवेद्य दाखवू शकतो. अगदी अनारशाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. परंतु देवीला खीर, बत्ताशे, फुटाणे तर हे अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे खीर, बत्ताशे, फुटाणे तर यापैकी 3 पैकी एक नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे. किंवा आपण इतर कोणताही गोडाचा नैवेद्य केला तरी चालेल. परंतु जर बत्ताशाचा, खिरीचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य दाखवणे शक्य असेल, तर तो नैवेद्य आपल्याला या अधिक मासातील शुक्रवारी दाखवायचा आहे. या दिवशी आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला विष्णूची आणि लक्ष्मीची सुद्धा सेवा, उपासना करायची आहे. कारण अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी तुळशीची पूजा करत असताना तुळशीला आवर्जून चिमूटभर हळद आणि 1 चमचाभर कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचं आहे. तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणत आपल्याला या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या दिवशी आपण साडीने किंवा खणा नारळाने आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो. कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणे शक्य असेल तर मूळ स्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकतो किंवा देवघरामध्ये आपण ही ओटी भरू शकतो. आजूबाजूला जर लक्ष्मी देवीचं किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो. अधिक महिन्यामध्ये ज्याप्रमाणे सौभाग्यवतीच्या मानपानाला विशेष महत्त्व आहे,
तसेच त्याचप्रमाणे देवीची ओटी भरण्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे देवीची ओटी सुद्धा आपण या शुक्रवारी भरू शकतो. तसेच आपण या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला वाण देऊ शकतो. तिचा मानपान करू शकतो. कोणत्याही एका सौभाग्यवतीला किंवा शक्य असेल तर 5, 7, 11 सौभाग्यवतींना घरी बोलवायचं आहे. त्यांचे पाय धुवायचे आहेत. त्या पायावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांचं औक्षण करायचं आहे. त्यांना आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे. तर यामध्ये आपण काय देऊ शकतो? त्या सौभाग्यवतींची आपण ओटी भरू शकतो किंवा त्यांना आपण गजरा देऊ शकतो किंवा त्यांना हळदी कुंकवाचा करंडा, हिरव्या बांगड्या, नथ असे जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते आपण त्यांना देऊ शकतो. सौभाग्यवतीचा मानपान आपण या दिवशी करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण दानधर्म करू शकतो. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. दानधर्म करत असताना या अधिक महिन्यातील शुक्रवारी आपण केळी दान करू शकतो किंवा डाळीचं दान करू शकतो, गुळाचं दान करू शकतो, पिवळे वस्त्र किंवा अन्नदान आपण या दिवशी दान करू शकतो. तसेच या दिवशी आपल्याला शक्य असेल तर आपण उपवास सुद्धा करू शकतो. अधिक महिन्यामध्ये जे काही शुक्रवार येणार आहेत तर प्रत्येक शुक्रवारी आपण उपवास करू शकतो. इतर वेळेला जसं आपण दिवसभर उपवास करतो आणि रात्री सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला हा उपवास करायचा आहे. रात्री उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवतो तर हे पदार्थ आपल्याला सात्विक बनवायचे आहे. यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे, देवघरातील देवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शुक्रवारचे उपवास सुद्धा करू शकतो. एकदा आपण हे उपवास करायला सुरुवात केली, की जेव्हा-जेव्हा 3 वर्षांनी अधिक महिना येईल, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक शुक्रवारी हा उपवास जो आहे, तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला दीपदान करू शकतो. अधिक महिन्यामध्ये जे दान केलं जातं, तर त्यामध्ये दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर 33 दिव्यांचं दान आपण मंदिरामध्ये करू शकतो किंवा आपल्या देवघरासमोर कणकेचे 33 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे जे दिवे आहेत, तर ते दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहेत किंवा आपण गाईला सुद्धा खायला देऊ शकतो. अशा प्रकारे या अधिक महिन्यातील शुक्रवारी आपण 33 दिव्यांचं दान करू शकतो. कारण 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. तसेच आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूला जर गाय असेल तर तिला सुद्धा आपल्याला गोग्रास द्यायचा आहे. एक छोटीशी चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा घास दिला तरी चालेल. अधिक मासातील शुक्रवारी आपल्याला काही जरी करणे शक्य झालं नाही, तरी आपल्याला काय करायचं आहे, एक पानाचा विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे. 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. एकावरती एक ही पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती थोड्याशा अक्षता, ₹1 नाणं, एक सुपारी ठेवायची आहे. यासोबत आपण 2 फूल असलेली लवंग, एक हिरवी वेलची ठेवली, नाही ठेवली तरी चालेल. परंतु असा एक विडा आपण कुलदेवीला जरी अर्पण केला तरी सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. अधिक महिन्यातील या पवित्र शुक्रवारी आपल्याला श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, आपल्या अडी-अडचणी नष्ट व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे. या दिवशी घरामध्ये वादविवाद, कलह करू नये. त्याचप्रमाणे मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यातील शुक्रवारी कोणकोणते उपाय आपण करायचे आहेत, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुलदेवीला कोणता एक नैवेद्य दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.